बेसिकली कसं आहे की मोस्ट ऑफ पेशंट्स आय विल क्लासिफाय अराउंड 90 to 95% जे पेशंट्स असतात तेच दुसऱ्याच दिवशी चालतात. ओके, सो चालायला काही असा त्रास होत नाही त्यांना. आणि मेन म्हणजे की आपण जर ओपन शस्त्रक्रिया आणि एंडोस्कोपिक सर्जरीला जर आपण कम्पेअर केलं तर एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये त्यांना जे ऑपरेशन नंतरचा जो दुखणं आहे तो फार कमी असतो. सो त्यामुळे ते खूप म्हणजे इझी चालतात, म्हणजे इझी मूवमेंट्स असतात त्यांचे, कारण ते पेन फ्री असतात मूवमेंट्स. म्हणजे खूप माइल्ड पेन असतो अँड त्यांना मूवमेंट करायला एवढा काही त्रास होत नाही. बिकॉज ह्याच्यामध्ये बोनची जे कापाकूप आहे ते पण कमी असते आणि ऑब्वियसली इन्सिजन किंवा मसल डॅमेज किंवा लिगामेंट डॅमेज ते तर फारच कमी असतो. सो प्रिकॉशन्स बेसिकली कुठलाही असे टाईपचे काम अवॉइड करायचे की ज्यांनी कमरेवर लोड येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये बेसिकली पुढे वाकून कुठलाही काम किंवा वजन उचलायचं काम किंवा टू व्हीलर चालवणे, खाली बसणे, हे सगळी गोष्टी आपल्याला टाळली पाहिजे. हे असं नाही आहे की आपल्याला म्हणजे स्पाईन सर्जरी झाली आहे म्हणून आपण मानतो आहे, पण हे कुठलाही असा पेशंट की ज्यांना स्पाईनचा त्रास आहे, ज्यांना मणक्याचा त्रास आहे, त्यांना हे सगळी गोष्टी टाळली पाहिजे.